नमस्कार मंडळी, मी योगिता पाटील जन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. आणि हा आहे ट्रफल केक. आणि ट्रफल केकला एकतरी जास्त सोकिंग पण चालत नाही, कारण ट्रफलबरोबर सगळा खालचा बेस पण येतो. त्यामुळं आणि एकतर ट्रफल आदल्या दिवशी तयार करून ठेवलं तर छान सेट झालेलं असते ते. आणि मला त्याच दिवशी सकाळी ऑर्डर आलेली, परवाची ही ऑर्डर, आणि त्याच दिवशी सकाळी आल्यामुळं मला काही पर्याय नव्हता. आणि त्यांना पण नवीन केक ट्राय करायला द्यायचा होता मला, म्हणून मी ते ट्रफल सकाळी बनवून ठेवलं. पण आता जरा ऊन लागायला लागलं आहे, गरमी वाढल्यामुळं थोडं ते ट्रफल सेट झालं नाही फास्ट. आणि मी ठेवलेलं फ्रीजला पॅक करून, पण तरी पण ट्रफल एवढं काय म्हणजे मला हवं आहे तसं सेट झालं नाही. मग केक मी थोडा वेळ सेट करायला ठेवून केला, कारण त्यांना 8 वाजता ऑर्डर दिलेली सकाळी आणि त्यांना 1 वाजता पाहिजे होता, पण ट्रफलच सेट होत नव्हतं. आणि त्यांनी एक रेफरन्स पीक दिलेला. रेफरन्स पीक 5 इंचाच्या टीनमध्ये, म्हणजे 5 इंचाचा होता तो, पण मी 6 इंचाच्या टीनमध्ये हा बेस बेक केलेला होता. आणि मी तोच केक करून देतो आहे त्यांना. आणि 6 इंचाच्या टीनमध्ये माझे बऱ्यापैकी सगळेच केक 6 इंचाच्या टीनमधले असतात. त्याची हाईट थोडी कमी होते, पण त्याचे पीस जास्त पडतात. त्यामुळे मी तसा बनवते, कारण हाईट जास्त असेल तर तेवढे पीस बनत नाहीत, म्हणजे निघत नाहीत त्याचे, म्हणून. मग तिने मला एक रेफरन्स पीक दिलेला, त्याचा 5 इंचाच्या टीनमध्ये होता, पण मी हाच थोडा 6 इंचाच्या टीनमध्ये झाला आहे. थोडा फ्लॅट झाला आहे केक हा. आणि त्याला गोल्ड डस्टने मी डेकोरेशन करतो आहे. त्यांना थोडा लेटच गेला माझ्याकडून केक, पण ठीक आहे, झालं त्यांचं ॲडजस्ट. आणि हा फायनल डेकोरेशन केलं आहे बघा मी. डस्टिंग करायलाच थोडा वेळ झाला, गोल्डिंग डस्ट करायला. त्याच्यानंतर मी केक थोडा वेळ सेट करायला ठेवला. आणि लवकर सेट होण्यासाठी मी एकतरी सोकिंग पण कमीच केलेलं. त्यांना ओरिओ बिस्किटने वगैरे डेकोरेशन केलं आहे. त्यांचा लास्टला बघा फीडबॅक पण आला आहे, केक खूप छान होता म्हणून. तो पण मी सेट केला. हा बघा त्याचा फायनल लुक. बेस्ट सिस्टर, आणि ती इंजिनियर आहे मुलगी, त्यामुळं #इंजिनियर असं त्याच्यावर लिहिलं आहे मी. आणि हा बघा त्याचा फायनल लुक. थँक्यू.